देवी शारदा, श्री देवी दुर्गा, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं आज वार शुक्रवार परंपरेनं उपासनेच्या दृष्टीनं आपण देवीचा वार मानलेला आहे. म्हणून आज देवीची आरती, दुर्गा देवीची आरती जी घराघरात म्हणली जाते, दुर्गे दुर्घट भारी तुझं विण संसारी. आपल्या समोर देवीचा एक फोटो किंवा एक प्रतिमा आहे. ती जी देवी आहे ती व्याघ्रेश्वरी किंवा आपण ज्याला सिंहावर बसलेली सिंहारूढ म्हणतो तशी ती व्याघ्रारूढ आहे. व्याघ्र काय, सिंह काय? ही पूर्वीच्या काळी माणसांना अरण्यात राहत असताना, कळपात राहत असताना अशा जनावरांची भीती वाटायची. मग त्या भीतीवर आरूढ होणारी एक शक्ती त्यांनी निर्माण केली. मग त्यातून सिंहावर आरूढ होणारी सिंहवाहिनी, व्याघ्रावर आरूढ होणारी व्याघ्रेश्वरी, असे निरनिराळे देवी, अशी देव ही कल्पना सुद्धा उत्क्रांत होत आलेली आहे. म्हणून आपल्याला त्यांची वाहनं जी आहेत ना त्याच्यावर त्यांचं स्वामित्व आहे. आपण काल गणपतीच्या वेळेला परवा बघितलं होतं की तो आरूढ आहे कशावर? उंदरावर. म्हणजे उंदीर तुमचा शत्रू आहे, मला माहित आहे. मला तुम्ही शरण या, आपण काहीतरी योजना करूया आणि उंदरांवर नियंत्रण मिळवूया. पण तुमचा दुसरा जो शत्रू आहे, तुम्ही म्हणता बेडूक काय किडे वगैरे खातो, तो मित्र आहे. उंदीर धान्याची नासाडी करतो म्हणून तो शत्रू असेल, तर त्या शत्रूचा नाश करणारा नाग हा तुमचा मित्र असला पाहिजे. म्हणून मी नागांचा कंबरपट्टा घातलेला आहे. म्हणून आपल्या देवांचे हात, त्या हातातली निरनिराळी शस्त्र, अस्त्र, त्यांना असलेली किती 1, 2, 3, 4 अशी तोंड, या प्रत्येकाचं एक प्रतिकात्मक अर्थ आहे. गायत्री, आता गायत्री ही पंचमुखी देवी सांगितलेली आहे. मुक्ता वैदू, निरनिराळा रंग आहेत तिच्या चेहऱ्याचे आणि अशी अत्यंत सुंदर मूर्ती गायत्रीची आपल्या परवरीच्या या मंदिरात आहे. आणि तिच्याकडे बघितलं की प्रत्येक चेहऱ्यावरचं हास्य निराळं वाटतं. आणि मग एका प्रश्नाचं उत्तर मिळतं की या जड पदार्थातून हे चैतन्य कसं निर्माण झालं. सुरुवातीला जर पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश होते, तर त्यातून चैतन्य असलेली एवढी जीवसृष्टी कशी निर्माण झाली? अरे दगडातून जो हास्य निर्माण करतो, विचार करा तुम्ही. हास्य म्हणजे एक प्रकारची शक्ती आहे, जग जिंकणारी शक्ती आहे. मोहिनी, तिचं मुख्य अस्त्र हास्यच आहे, सौंदर्य आहे. तिचं हास्यही मोहक आहे आणि तिचं रूपही मोहक आहे, म्हणून तिला मोहिनी म्हणतात. आपण विचार करूया ना, आजची जी आहे ना ती तशी मोहिनी नाही आहे, ती दुर्गा आहे. तर त्या कथा आपण बघणार आहोत आरतीच्या संदर्भात. आज 2 महत्वाचे योग आलेले आहेत, लक्षात ठेवा. शुक्रवार तर आहेच, देवीची आरती, देवीची कीर्ती, देवीचं एकंदर आपण चरित्र किंवा पराक्रम याचं आपण बघणार आहोत. पण महत्वाची गोष्ट म्हणजे आज जागतिक मातृसुरक्षा दिन आहे. आणि ही मातृशक्ती आहे, लक्षात ठेवा. गुरुला सुद्धा माऊली म्हणतो, विठूला सुद्धा माऊली म्हणतो. म्हणजे जे प्रेम करतात, अत्यंत वत्सलतेनं प्रेम करतात, त्या सगळ्या माऊली आहेत आणि त्यांच्यात मातृशक्तीच आहे. आणि त्यामुळे काय, काल आपण बघितलं होतं की मातृशक्ती तुम्हाला खाली वाकून उचलून मग पौर्णिमेला किंवा निर्वाणाला घेऊन जाते. कारण का, की तिला आपल्या मुलाची पहिल्यांदा तयारी करून कसोटी घ्यायची असते, एक प्रकारची सत्व परीक्षा घ्यायची असते आणि नंतर त्याच्यावर कृपा करायची असते. हे लक्षात घ्या. त्यामुळे ही जी देवी आहे, या देवीच्या अनेक कथा आहेत, मनोरंजक कथा आहेत. म्हणून मातृसुरक्षा दिन म्हणजे कुणासाठी आहे? न्यू मदर्स हेल्थ डे असं इंग्लिशमध्ये म्हणलेलं आहे. म्हणजे नवीन माता झालेल्या आहेत, बाळंत झालेल्या ज्या आहेत, त्यांच्याकडे आपल्या देशात नवे गरीब देश आफ्रिकेतले वगैरे एवढं दुर्लक्ष होतं की त्यांच्या खाण्याकडे लक्ष दिलं जात नाही, त्यांच्या म्हणजे औषधांकडे सोडा, त्यांच्या व्यायामाकडे, त्यांच्या आरामाकडे. कारण त्यांच्या शरीरात जे दूध निर्माण होणार आहे ते त्यांच्या मुलाच्या दृष्टीनं, बालकाच्या दृष्टीने सत्व आहे. म्हणून त्या मरणाऱ्यांची संख्या बाळंतपणात किंवा बाळंतपणानंतर अजूनही जास्त आहे. तिकडे लक्ष द्यावं म्हणून हे केलं. 10 जुलै का निवडला?
कारण उद्या 11 जुलै हा वर्ल्ड पॉप्युलेशन डे म्हणजे जागतिक लोकसंख्या दिवस आहे. आता लोकसंख्या 8 अब्ज मानली ना, तर ही 8ही अब्ज ही जी लोकसंख्येतली आली कुणाच्या उदरातून, आली कुणामधून? म्हणजे सगळे 8 कोटी पॉप्युलेशनसाठी जी स्त्री जबाबदार आहे माता म्हणून, तिला काहीच किंमत द्यायची नाही. अरे आज असं म्हणतात की या विश्वाचं, आपण भारतापुरता जरी विचार केला तरी सुद्धा आपल्या भारताचं अर्ध आकाश आणि अर्ध अंगण या स्त्री शक्तीनं व्यापलेलं आहे. आपण विचारच करत नाही. आपण प्रत्येक वेळेला विचार करताना पुरुषांना झुकतं माप देतो, कारण का? पुरुष प्रधान म्हणायचं. पण मुलगा व्हावा ही इच्छा सासऱ्यापेक्षा सासूची जास्त असते, हे लक्षात ठेवा. त्यामुळे हे जाणार नाहीये पुरुष प्रधान संस्कृती. म्हणून स्त्रीकडे लक्ष जावं, तिच्या आरोग्याकडे लक्ष जावं, तिच्या प्रसूती प्रक्रियेकडे लक्ष जावं म्हणून वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने 2005 सालापासून हा मातृ सुरक्षा दिन साजरा केला. त्या दिवशी त्याने जगदंबे आपण म्हणतो ना, अंबे तुझं वाचू नकोण पूर्वीला आशा अंबे, ही अंबा आहे. आपण आणखीन 2 मातांचं, आध्यात्मिक मातांचं सुरुवातीला करणार आहोत. आज दुसरा योग कुठला आहे? आज एक महिषासूर मारला गेलेला आहे. अपराधांचा जो सम्राट मानला जात होता त्या भागातला विकास दुबे. का नाव सांगतोय? कारण एक गंमत घडली आज. नावाचा तो कुख्यात अपराधी मारला गेला. माझ्या एका गुरुबंधूंनी फोन करून मला सांगितलं, सर सर्व वाहिन्यांवरून, वृत्त वाहिन्यांवरून, न्यूज चॅनल्सवरून ते दुबे 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 ऐकून कान किटले. आज संपूर्ण दिवसात मी दू म्हणणार नाही. मला त्याचा विचार एवढा आवडला, म्हणलो मी सुद्धा दू म्हणत नाही. पण आज संध्याकाळचं प्रवचन आपण रद्द करूया का? दुर्गे दुर्घट भारी, दू आलेच की त्याच्यात. अरे दू म्हणजे दुःख, आणि दुर्योधन दुःशासन ही सगळी पिलावळ जरी असली तरी दू म्हणजे दुर्गा सुद्धा आहे, आणि दू म्हणजे दुर्वा सुद्धा आहे. ध्वनी, अक्षर, शब्द याच्यापेक्षा आपण त्याच्यात जो अर्थ ओततो ना, ते महत्वाचं आहे. त्याच्यासाठी चिंतन आणि त्याच्यासाठी बुद्धी मागायची. इंटरप्रिटेशन, जीवनातल्या घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा अर्थ मला होकारात्मक, भावात्मक आणि सकारात्मक, ज्याला आपण पॉझिटिव्ह म्हणतो, लावायला शिकव. आणि मग जीवन आनंद यात्राच आहे. आनंद यात्री मी आनंद यात्री म्हणून मी आनंदाचा यात्रा करत नाही. आनंद मार्गी मी आनंद मार्गी म्हणून मी आनंदाच्या मार्गावर चालू शकत नाही, कारण ह्या फक्त कविता आहेत. पण आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, हा अनुभव आहे, कविता नाहीये. हा अभंग अनुभव आहे, लक्षात ठेवा. आणि त्याच्यासाठी आपण निरनिराळ्या देवतांच्या आरत्या बघतोय, त्याच्यावर आर्त चिंतन करतोय. आरती म्हणजे आहे काय? स्तुती आहे आणि प्रार्थना आहे. स्तुती कशाची आहे? तिच्या रूपाची स्तुती आहे, तिच्या गुणांची स्तुती आहे, तिच्या पराक्रमाची स्तुती आहे, जी देवता असेल त्याच्या. आणि प्रार्थना कुठली आहे? की हेच. आश्चर्य वाटेल तुम्हाला, बऱ्याच आरत्यातून प्रार्थना केलेली, आतापर्यंत आपण 2 बघितल्या, आता ही 3री बघतोय की काय? जन्म मरणाचा फेरा चुकवा, हिलाही तीच प्रार्थना केलेली आहे. म्हणजे आपले ऋषी जे सांगत होते की अपुनर्भवम अपुनरावर्तनम अपुनर्भव दर्शनम, त्याला अर्थ आहे. आणि काल आपण हा विचार बघितला म्हणून आज नाही, कुंतीला ज्या वेळेला मागायला सांगितलं होतं त्यावेळेला तिने हेच मागितलं ना, संकटांचा वर्षाव का मागतोय कृष्णा? विचार की संकट आली की आर्तपणे आम्ही तुला हाक मारतो आणि मग तू धावून येतोस, आणि तुझं दर्शन म्हणजे अपुनर्भव दर्शन. किती सुंदर विचार आहे बघा. आपल्या देवतेचं, आपल्या सद्गुरूंचं दर्शन होणं म्हणजेच मुक्ती आहे. आता पुनर्भव दर्शन, या संसाराचं दर्शन घ्यायला यायचं कशाला पुन्हा जन्माला, असा विचार आहे. या ज्या स्वर्ग नरक, जन्म पुनर्जन्म, जन्मानंतरचं जीवन, ह्या ज्या कल्पना आहेत ना, ते आत्ताच्या जीवनात चांगलं जगण्याची प्रेरणा देण्यासाठी आहे. पाथ टू द हेल इज पेव्ड विथ गुड इंटेन्शन्स. म्हणजे नरकाकडे जाणारा रस्ता सुद्धा चांगल्या हेतून तयार केलेला आहे. की नाहीतर तू नरकात जाशील, नाहीतर तू नरका म्हणजे नरकवास यातना. अरे नरकवास म्हणजे काय भयंकर, आणि म्हणून ती वर्णन केली. तिकडे जायचं नसेल, स्वर्गात जायचं असेल तर चांगलं वाग, पुण्य कर. आणि चांगलं काय पुण्य काय हे तुला माहित आहे. दुर्योधन सुद्धा म्हणतो ना, मला धर्म काय माहित आहे, अधर्म काय माहित आहे. धर्माकडे जाऊ शकत नाही, अधर्माकडून परतू शकत नाही. विनोबा म्हणतात धर्म टाळू शकत नाही, अधर्म टाळू शकत नाही, आणि धर्म कवटाळू शकत नाही.
हे माझं आहेच प्रत्येकाचं. म्हणून विचार करूया. आज ह्या दोन गोष्टी बघितल्यानंतर दोन आध्यात्मिक मातांना नमस्कार करून पुढे जाऊया. पहिल्या अर्थातच शारदा माता, रामकृष्णांची म्हणलं तर पत्नी, अर्धांगिनी, पण म्हणलं तर नाही, खऱ्या अर्थाने देवी माता. शारदा माता सगळं जग तुम्हाला म्हणेल आणि त्या जगात मी सुद्धा आहे. म्हणून देवी रूपात पूजा केलेली आहे शारदा मातांची. हा केवढा अधिकार त्यांना दिलेला आहे. आणि ते गमतीने म्हणायचे, शारदा माता म्हणायला काहीतरी सेवा करू द्या की मला. पाय चेपत असायच्या त्यावेळेला कुणी आली तर, हे बघा जी आत्ता पाय चेपतीये ना ती देवळात काली म्हणून उभी आहे, तेव्हा सांभाळून वाग, ते राखेतलं मांजर आहे, तुला दिसणार नाही. पण नकळत जर काही केलंस तर उडी मारून भोचकारल्याशिवाय राहणार नाही. सावध राहा, कारण ती शारदा माता आहे. दुसरी माता माताजी पांडिचेरीच्या, त्यांना समोर ठेवून आनंदमयी सत्यमयी हे जे आहे ना माते, ही जे गाणं आहे, आनंदमयी चैतन्यमयी सत्यमयी परमे, हे त्यांचं वर्णन आहे. नाही तू सच्चिदानंद आहेस, आनंदमयी आहेस, चैतन्यमयी आहेस, सत्यमयी आहेस आणि परमे म्हणजे हे परम अशा देवे. हीच प्रार्थना आजही करणार आहोत आपण या आरतीत. आणि दुसरं ते काय म्हणायचे माहिती ना, तू फक्त ओम नमो भगवते म्हण. आम्ही सुद्धा तेच म्हणतो. तू साक्षात देवी समोर असताना त्या वासुदेवाला कशाला आणायचं? ओम नमो भगवते, ओम नमो भगवते, ओम नमो भगवते, ओम नमो भगवते. भगवती आहेस तू. तुला वंदन केल्यानंतर वासुदेवाला वंदन केल्यासारखंच आहे. कारण शक्ती आधी आहे, लक्षात ठेवा. आधी म्हणजे आधी शक्ती, आधी माता आहे ना, आणि नंतर मुलाचा जन्म आहे ना, ती मातृशक्ती आधी आहे. त्याच्या आधी सृष्टी होती. सृष्टी मातृशक्तीच आहे. कारण त्या सरिता वाहणाऱ्या म्हणजे नद्या, ते वृक्ष, त्यांची ती फळं फुलं, हे सगळं मातृतत्व आहे. माझी ही जी बाळं आहेत ना, या पृथ्वीवर फिरणारी माणूस नावाची, त्यांचं जीवन सुखद व्हावं म्हणून ही सृष्टी माता निरनिराळी कौतुक करत असते. पण मानव हा जितका कृतज्ञ आहे तितकाच कृतघ्न सुद्धा आहे. जेवढा दयाशील आहे तेवढाच क्रूरही आहे, आणि जेवढा सैतान आहे तेवढाच संत सुद्धा आहे. चॉईस इज आवर्स. आपण ठरवलं पाहिजे. आपल्यात ह्या देवी शक्ती कुठल्या आहेत का? अरे का नाही. 3 महत्वाच्या शक्ती मानल्या जातात. एक विचार शक्ती डोक्याची, ज्ञान. दुसरी भावशक्ती हृदयाची, भक्ती. आणि कर्मशक्ती किंवा कृती शक्ती हाताची, हा कर्मयोग. अशा त्या 3 शक्ती आहेतच. चौथी शक्ती खास मानवाला दिलेली आहे, ती म्हणजे वाणी, वाचा. आणि त्या वाणीतूनच आपला हा सगळा सत्संग, हा सगळा संसार, एका अर्थाने ज्याला प्रगती म्हणतो, विज्ञानातले शोध म्हणतो, साहित्य तर सगळंच आपण शब्द म्हणतो. म्हणून विचार करूया की हा जो शब्द आहे, हा शब्द आपल्याला मिळालेला आहे वाणीतून. वाणी ही एक महत्वाची शक्ती आहे. शिवाय श्रुती शक्ती आहे, दृष्टी शक्ती आहे, रुची शक्ती आहे. या शक्तीने आपण आज करतोय काय माहिती ना. पण वारी वारी जन्म मरणा ते वारी, ही ओळ त्रिवार सांगितले. वारी आपल्याला लक्षातच नाही. वारी वारी जन्म मरणा ते वारी आपण म्हणतो ते वारी वारी म्हणजे कोण वारी, कुठल्या वारीला निघालाय? पहिल्या वारीला पंढरपूर, दुसऱ्या वारीला आळंदी, तिसऱ्या वारीला नरसोबाची वाडी. वारी 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 असं नाही. ते वारी म्हणजे निवारी, वारून टाकतो. काय वारून टाक? ह्या निरनिराळ्या इंद्रियांच्या ज्या शक्ती आहेत, त्या शक्तीचा योग्य दिशेनं आणि योग्य पद्धतीनं उपयोग न केल्यामुळे आम्ही असा जीवन जगतोय की जन्म मरणाच्या चक्रातच आम्ही अडकणार आहोत. शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला उपभोग पाहिजे. ऋणम कृत्वा घृतम पिबेत. मराठीत सण, ऋण काढून सण साजरा करा. आणि तो शेवटचा दसऱ्याचा घास खाल्ला, आपण म्हणतो ना, बासुंदी का श्रीखंडपुरीचा, आणि मेला, आणि त्यासाठी 1000 रुपये कर्ज काढलेलं असेल, मुलं बघून घेतील, नाही तर घरावर जपतील. मी कशाला करू? कारण मी कुठे परत येणार आहे? भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः, हा विचार नाहीच आहे. आपण पुनरागमनम अपुनरागमनम म्हणतो. त्याचा अर्थ काय आहे? जळल्यावर किंवा माती झाल्यावर परत येणार नाही हा देह. आपण म्हणतो दुसऱ्या देहानी जन्म नकोय, आपण पुढच्या जन्माबद्दल बोलतोय. अपुनरागमनम अपुनरावर्तनम. आणि म्हणून वारी 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 जन्म मरणात आहे. म्हणजे उरलेल्या आयुष्यात असं जगून घे हे देवी, की वार कर. म्हणजे कशा माझ्या ज्या अति उपभोगाची जी वृत्ती आहे ना, त्याच्यावर वार कर आणि त्याचं निवारण कर. निवारण शब्द महत्वाचा आहे.
त्याच्यासाठी नियंत्रण पाहिजे. म्हणजे अनियंत्रित असे भोग आम्ही जे भोगतोय निरनिराळ्या इंद्रियांच्या शक्तीतून, तर हे शक्ती देवी, हे शक्ती माते काय कर, आम्हाला नियंत्रण ठेवायला शिकव. आज आम्ही भोगांना आमंत्रण देतो. ती रेसिपी कुठली ग, हे हे ते कुठले, काय भोग, तो कापड कुठे घेतलं होतं, अरे तो शोपीस कुठे घेतला होता, ह्याच गप्पा आपण मोबाईलवरून मारतो, चौकशा करतो. म्हणून रामकृष्णांचा एक प्रसंग लक्षात ठेवा, किती छोटा प्रसंग आहे. कलकत्त्यातील व्यापारी आहे, त्यांच्याकडे यायचा 2-3 महिन्यांनी, आणि तो अत्यंत, त्याचं काय असायचं माहिती आहे ना, चेहरा उदास असायचा. आल्यानंतर म्हणायचा की, ठाकूर म्हणायचे रामकृष्णांना, ठाकूर नवीन गाडी घेतली, अहो काय छान गाडी आहे. म्हणाले मग तुझ्या चेहऱ्यावर 12 का वाजलेत, म्हणजे चेहरा असा दुःखी का. परत आल्यानंतर हे नवीन माडी उभारल्या, अरे मग चेहरा सुतकी का. नंतर हे घेतलंय, ते घेतलंय, हे उभारलंय, ते विकत घेतलंय, असं प्रत्येक वेळेला सांगायचा आणि चेहरा उदास. म्हणाला तेच मला कळत नाहीये, इतक्या वस्तू मी घेतल्या आहेत परंतु शांती नाहीये, आनंद नाहीये, समाधान नाहीये. त्यावेळेला म्हणाले, अरे त्या वस्तूंमुळेच हे सगळं नाहीये. वस्तू 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 किती करशील, अस्तू अस्तू म्हण, एकदा तरी अस्तू म्हण, मी तथास्तू म्हणतो की नाही ते बघ. एकदा तरी अस्तू पुरे. आपण पूर्वी पत्र लिहायचो त्यावेळेला असो, संस्कृतमध्ये अस्तू, अस्तू म्हणजे तथास्तू. तुम्ही जे म्हणाल त्याला ती तथास्तू म्हणते शक्ती, देवी शक्ती. मग हे सगळं झाल्यानंतर आरती सुरुवात कशी होते लक्षात ठेवा, दुर्गे दुर्घट भारी. दुर्गा का निवडली आहे, एक तर नरहरीची ती दुर्गा. दुर्गा ही तशी युद्धाची देवता आहे लक्षात ठेवा. रण आपण म्हणतो चंडी काय, काली काय, दुर्गा काय, ह्या उग्र देवता आहेत. राक्षसांना मारण्यासाठी ती काली तर राक्षसाला मारते, त्याचं मुंडकं तोडते, त्या मुंडांची, नर मुंडांची माला गळ्यात घातलेली असते आणि हातात नुकताच मारलेल्या एक डोकं धरलेलं असतं, ज्यातून रक्त गळत असतं, आणि ती बाहेर काढलेल्या जिभेतून रक्त. ही काळाची शक्ती आहे. सगळे असुर काय, सुर सुद्धा मारले जाणार आहेत काळाच्या ओघात, पण ती स्वतः त्या असुरांचा नाश करते, आणि म्हणून ती उग्र शक्ती आहे. मग ही दुर्गे आहे ना, दुर्गे दुर्घट भारी, तुझं विण संसारी. संसारात इतकं दुर्घट, म्हणजे दुर्घटना घडणाऱ्याच माझ्या जणू नशीब आहे की काय. एक दुर्घट म्हणजे अवघड सुद्धा, इतका अवघडून बसलाय माझा संसार, जीणं इतकं अवघडून बसलेलं आहे. आज कोरोनाने जवळजवळ तशी हालत आणलेली आहे. आपण घरात आहोत, आपल्याला बरं वाटतंय, आपली आर्थिक स्थिती त्या मनाने बरी आहे, पण येत्या 1-2 वर्षात बघूया ना, आपण खूप आपल्याला निराळ्या परिस्थितीला सादर व्हावं लागणार आहे किंवा सामोरं जावं लागणार आहे. हे जर लक्षात घेतलं तर आपल्याला खरंच लक्षात येईल की देवी पाहिजे ना, ती दुर्गाच पाहिजे. 9 दिवस ती लढलेली आहे ते महिषासुराशी. 9 दिवस आणि रात्री सुद्धा, विशेषतः रात्री, कारण हा असुर जो आहे ना तो रेडा व्हायचा, त्याला महिष म्हणलेलं आहे. हे महिष कशाचं प्रतीक आहे, अज्ञान, अहंकार, जडता आणि मूढता. मूढता म्हणजे मूर्खपणा, जडता म्हणजे निष्क्रियता, आळस. हा स्वतः देवांना त्रास देण्यात खूप उद्योगी आहे, पण एरवी आळशीच आहे. म्हणजे आता आपलं राज्य आहे, त्रैलोक्यात आपलं राज्य होणार आहे, बस याच्या देवीला मात्र त्यांनी 9 रात्र त्रास दिलेला आहे, आणि रेड असल्यामुळे रात्री दिसत नाही, म्हणून तिने 9व्या रात्री त्याला मारलेला आहे. देवानं हा आटोपत नव्हता, म्हणून देवानी देवीची प्रार्थना केली. आता काही शब्द बघा, देव, दिवा, दिवस, देवी, देवकी, देवता आणि दैवत. यात एकच क्रियापद आहे, आतून बाहेर प्रकाश, दिव्यत्व. या सगळ्याला मिळून एक शब्द आहे, दिव्यत्व, दिव्यता, डिव्हिनिटी. आता हा दिवा कुठला आहे, हे आहे आपले दिवे नाहीत, कारण त्याला बाहेरून इंधन पुरवावं लागतं, बाहेरून एनर्जी, ऊर्जा पुरवावी लागते. अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे. अंतरीचा ज्ञानदिवा हा मालवणारच नसतो, पण आम्ही एवढी काजळी त्याच्या भोवती जमवतो, भोगातून, आपण स्पर्धा म्हणतो, मत्सर म्हणतो, या सगळ्यातून, की अंतरीचा ज्ञानदिवा असूनही ती ज्ञानज्योती, आत्मज्योती दिसत नाही. तो दिवा आहे, आतून बाहेर प्रकाश टाकणारा तो देव आहे. ती देवी आहे, देवांची शक्ती, आणि ती देवकी आहे, देवांचं सत्व काढून देवकी निर्माण झालेली आहे. म्हणून तिच्या पोटी कृष्ण हा पूर्ण अवतार जन्माला आला. विचार करा तुम्ही या गोष्टीचा. आणि बाकीचं तर आहेच ना, देव, देवता, देवी आणि दैवत हे शब्द आपण उपासनेच्या संदर्भात नेहमी वापरतो. तुमचं कुलदैवत कुठलं,
मग ग्रामदैवत कुठलं? हे दैवत आपण म्हणतो. देवता म्हणजे वायू देवता, अग्निदेवता, इंद्र सुद्धा आपण देवता म्हणतो. आणि देवदेवी तर आपल्याला माहीतच आहे. म्हणून इथे काय सांगितलेलं आहे, ती 9 रात्री लढली आणि विजयाचा जो एक उन्माद असतो ना, लक्षात ठेवा, तो तिला हे करायचा आहे, आवरून धरायचं आहे. विशेषतः बाकीचे जे तिच्या बरोबर लढत होते त्यांच्यासाठी. हे युद्ध सुरू केव्हा केलं? ज्यावेळेला महालय झाला. सर्व पित्री अमावस्या भाद्रपदातली, भाद्रपदातला दुसरा पक्ष, ह्याला आपण श्राद्ध पक्ष किंवा महालय किंवा साध्या भाषेत महाळ म्हणतो. आता महालय काय, प्रलय काय, विलय काय? हा लय आहे. हा झाल्यानंतर ही माता आहे ना, तिला नवीन सृष्टी निर्माण करायची. म्हणून ती काय करते? घटस्थापना. आपण जी घटस्थापना करतो त्याच्यात घट हे आपल्या देहाचं प्रतीक आहे. त्या घटाला अनेक छिद्र असतात जसे आपल्या देहाला आहेत. आणि आत्ता सांगितलेला दिवा तो लावतो. त्या दीपगर्भा, त्या गर्भावरून गरबा आणि गरबाचं नृत्य सुरू झालं. जोपर्यंत ते लोकनृत्य होतं तोपर्यंत खरंच ते गोड होतं, मधुर होतं. कृष्णाची रासलीला हे असं नृत्य होतं. नृत्य नंतर नाच झाला आणि नंतर आता डिस्को दांडिया झालेला आहे. म्हणजे त्याच्यातलं जे पावित्र्य आहे, त्याच्यातली जी दिव्यता आहे, सोज्वळता आहे, ती सगळी आपण पिळून फेकून दिलेली आहे. म्हणजे ज्याला अर्क म्हणतात किंवा गर्भ म्हणतात, इसेन्स, तो फेकून देऊन टर्फल आणि चोथा आपण खातो, सगळे जगतो. त्या देवीला वाईट वाटत नसेल का? या नरहरीला वाईट वाटलेला आहे. हा नरहरी कोण आहे याच्याबद्दल दुमत आहे. म्हणजे आपण एवढंच म्हणूया की अत्यंत आर्त देवी भक्त आहे. सुरुवातीला त्यांनी अस्वस्थता दाखवलेली आहे. आपला प्रतिनिधी आहे तो काय काय म्हणतो बघा. दुर्घट भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणा ते वारी, हारी पडलो हारलोय मी, या जीवनाची लढाई मी हारलेलो आहे, संकट निवारी. ही केवढी अस्वस्थता आहे, अगतिकता आहे. ती शेवटी काय होतो? नरहरी तल्लीन झाला पदपंकज लेशा. हे महत्वाचं आहे. त्रिगुणात्मक त्रयमूर्तीपासून सुरुवात होऊन एका जनार्दनी श्री दत्त ध्यान आणि श्री दत्ताचं नित्य ध्यान, दत्त नित्य ध्यान, ही आरती संपलेली आहे. बाकीच्या आरतींच्या वेळी हा विचार करूया, ज्याला आपण कळस बिंदू म्हणतो, क्लायमॅक्स म्हणलेला आहे, कळस बिंदू. तो कळस बिंदू ही आरतीची फलश्रुती आहे. किंवा आपण म्हणू आरतीतून काय मिळवायचंय, तर हे मिळवायचंय. जवळजवळ शेवटच्या ओळीत सार सांगितलेलं आहे आरतीचं, आरतीचा संदेश सांगितलेला आहे. दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. आता ते शांत झालेली आहे. म्हणून नवरात्रात या असुरांचा करत करत ती 9 दिवस 9 रूप, 9 नावं, 9 रंग. आता रात्री डिस्को, तरुण पिढी आणि तरुणच पिढी निरनिराळे रंग असतो. वर्तमानपत्रात आदल्या दिवशी उद्याचा रंग गुलाबी, परवाचा रंग पिवळा. अहो आश्चर्य वाटेल तुम्हाला की पिऊन सुद्धा पिवळ्या रंगाचे कपडे घालून येतात. नाही नाही, आज तो शुभ रंग आहे. काय रंगपंचमी महत्वाची आहे, पण ते श्रीरंग पंचमी झाली पाहिजे ना. हा पिचकारा घेऊन बाहेर काय मारायचंय आणि सगळं वातावरण प्रदूषित करायचंय, हे नाहीये. म्हणून विचार करूया आपण. प्रत्येक कृतीचा आपला विचार केला ना तर आपल्याला कळेल की विकृतीकडून प्रकृतीकडे आणि प्रकृतीकडून संस्कृतीकडे जाणं मला आवश्यक आहे. हा बाकीच्या जगाचा कशाला विचार करा. आय एम द वर्ल्ड, पिंडी ते ब्रह्मांडी. आपण स्वतःला सांगितलं पाहिजे, मी काय साधा माणूस आहे का? हे ब्रह्मन आहे, ब्रह्मन. मी आत्मा आहे, त्या परमात्म्याचा अंश, परब्रह्माचा अंश आहे मी, माझ्यात ब्रह्मन आहे, हे सांगूया स्वतःला. मग ब्रह्मन आहे तर वागतो कसा? असा अत्यंत गलिच्छ आणि भ्रष्ट माणसासारखा कशाला वागतोस? स्वच्छ हो, अत्यंत चांगली तुझी प्रतिमा कर, हे सांगितलेलं आहे. म्हणून आपण विचार करूया. त्याच्यानंतर महिषासुराला मारल्यानंतर दुसरे दिवशी विजयोत्सव, ज्याला आपण दसरा म्हणतो. 9वी नंतर ही दशमी येते, दसरा. दसऱ्याला सीमोल्लंघन करा. अरे हे विजयाचा उन्माद आलेले हे वाटेल ते सीमा ओलांडतील. सीमोल्लंघन कशाचं करायचंय आपण नंतर बघणार आहोत. पण आत्ता फक्त एकच मुद्दा सांगतो. माझ्या ज्या सीमा आहेत, माझ्या ज्या मर्यादा आहेत, माझ्या ज्या उणीव आहेत, माझ्या ज्या त्रुटी आहेत, त्या भरून काढण्यासाठी जरा वर, आणखीन वर सीमा उल्लंघन करायची, सीमा लंघन करायची नाही. सीमा लंघन म्हणजे काय की माझं कंपाऊंड शेजाऱ्याच्या कंपाऊंड मध्ये जागेत बांधायचं, माझ्या शेताचा बांध तुझ्या जागेत शेतात बांधायचा, हे सीमा लंघन झालं.
पण सीमा उल्लंघन आहे वरच्या दिशेने जे मारुतीने केलं. हनुमंत मर्यादित माकडासारखा बसला होता, पण तुझ्याकडे अमर्याद शक्ती आहे. जांबुवंतांनी जाणीव करून दिली, आत्मस्मृती करून दिली, आणि मग अमर्याद शक्तीचा त्यांनी सागरोल्लंघन केलं. उत्लंघन वरून केलेलं लंघन आहे, सीमोल्लंघन. सीमा अशा काय क्रॉस करता, त्यावेळेला जिंकायचे शिवाजी महाराज. चला आज शिलंगणाचं म्हणजे सीमोल्लंघनाचं सोनं लुटूया. ते अक्षरशः एखादा किल्ला जिंकायचे. आपण सोनं म्हणजे आता ती आपट्याची पानं म्हणतो, हे लक्षात ठेवा. शमीची वगैरे कथा सांगतो. आपलं सगळं शब्दाळलेलं आहे, लक्षात ठेवा. मॅन इज अ लँग्वेजाइज्ड ॲनिमल. माणूस हा भाषाळलेला प्राणी आहे. शब्द, कागद आणि दुसऱ्याला तत्वज्ञान सांगणं हे माझं जीवन झालंय का? आज रात्री विचार करूया ना, कारण उद्या हनुमान आहे. हनुमंताच्या 2 आरती आपण बघणार आहोत, कारण छोट्या आरती आहेत दोन्ही, आणि दोन्ही आरतीतला हनुमान निराळा आहे. जरा बघूया ना उद्या. त्या हनुमंताला सांगूया ना की हनुमान ही युक्ती आहे. युक्ती म्हणजे योग, त्रिवेणी संगम. कशाचा? शक्ती, भक्ती आणि मुक्ती. मग त्याने कुठल्याही नद्या म्हणा तुम्ही. भक्तीची यमुना ठरलेली आहे, शक्तीची गंगा आणि मुक्तीची सरस्वती. ह्याच्यावर जी युक्ती, प्रयाग जे आहे ना तीर्थक्षेत्र, तो आमचा हनुमान आहे. उद्या त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत. बघितलंय संपूर्ण, आपण त्याचं स्तोत्रच बघितलेलं आहे, पण तरी सुद्धा. म्हणून दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी. हा, मला सांगायचा मुद्दा एक महत्वाचा राहिला की दशमी नंतर एवढा जल्लोष, विजयोत्सव आणि विजयोन्माद, ज्याला हिस्टेरिया म्हणतात. हिस्टेरिया हा जास्त वाईट असतो व्हिक्टरीचा. हे तोडतील, ते फोडतील, ते करतील, दारू पितील, वाटेल ते करतील, हा हिस्टेरिया आहे. म्हणून लगेच दुसरा दिवस आपल्या संस्कृतीने जो एकादशी आहे त्याचं नाव आहे पाशांकुशा एकादशी. जर भटकला असाल, भरकटला असाल, तर पाशानी ती शक्ती तुम्हाला रस्त्यावर आणेल. आणि रस्त्यावर म्हणजे योग्य मार्गावर आल्यानंतर पुन्हा कुमार्गाकडे जाऊ नये म्हणून अंकुश तुमच्यावर ठेवेल. ही ती पाशांकुशा एकादशी आहे. म्हणून नवमी पर्यंत असुरमर्दन, दशमीला विजयोत्सव, सीमोल्लंघन म्हणजे आत्मसीमोल्लंघन, आपण तो अर्थभाव बघतोय ना, ते सुचवायचंय. आणि एकादशी पाशांकुशा एकादशी. आता इथे लक्षात ठेवा, मातृभाव आणि करुणाभाव हा आर्तभाव पहिल्या कडव्यात आहे. दुर्गे दुर्घट भारी तुझ विण संसारी, अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी. म्हणजे त्याला प्रेम, वात्सल्य याच्यापेक्षा करुणेची गरज आहे. आणि ही गरज पहिल्यांदा सगळ्यात प्रकर्षाने जाणवली बुद्धाला. आणि म्हणून तो सांगत होता करुणा. करुणा म्हणजे कंपॅशन. कम हा जो आहे ना, कंपनी, कंपॅनियन, हा COM हा जो लागतो. आणि पॅशन, पॅशन म्हणजे तळमळ आहे. म्हणजे लेडी विथ द लॅम्प, जी फ्लॉरेन्स नाइटिंगेल, जगातली पहिली आपण म्हणूया की नर्स एका अर्थाने, तर ती नर्स ही कशी होती? पॅशन होती तिला सेवेची. पण सेवा करता करता तिच्यात करुणा आपोआप निर्माण झाली. म्हणून रात्री सगळेजण झोपल्यानंतर दिवसभर उभी असलेली ही बाई एक कंदील घेऊन जायची की कोणाचा हात बाहेर आला असेल तर तो थंडीनं गारठेल म्हणून तो अंथरुणात सरकवायचे. कोण कणत असेल की बाबा रे तुला काही पाहिजे का, लेडी विथ द लॅम्प तिला म्हणायचे. शी वॉज एन एंजल. हे महत्वाचं आहे ना, ही पॅशन आहे, पण ही कंपॅशन आहे सगळ्यांच्या बद्दल. मला आत्ता पाहिजे म्हणजे पाहिजे आणि आत्ताच पाहिजे, ही पॅशन सत्यानाशाकडे नेणारी. ही तरुण पिढीला कळायला पाहिजे. डेफरिंग पहिल्यांदा म्हणतात, नंतर डिनाईंग हाही एक महत्वाचा भाग आहे ना. पहिल्यांदा डिफर करा, डिले करा आणि डिनाय करा. हे पालकांनी शिकलं पाहिजे. आज येताना तो घेऊन ये, आणू नका, डिले करा. नंतर अरे पुढच्या आठवड्यात आणूया ना, डिफर करा म्हणजे पोस्टपोन करा. आणि काही गोष्टी तर डिनाय करा. केव्हापासून? वय वर्ष 1 इन्फंट असतं तेव्हापासून. पण त्याच्यासाठी तुम्हालाही बऱ्याच गोष्टी डिले कराव्या लागतील, डिफर कराव्या लागतील आणि डिनाय कराव्या लागतील. आहे तयारी? पालकांनी सेल्फ डिनायल ठरवलं तर मुलांना सुधारणं शक्य होतं. पण आम्ही वाटेल ते चॅनल वाटेल तितका वेळ बघणार, आम्ही वाटेल तितका वेळ मोबाईलवरून बघणार, हे पाठव ते पाठव. मुलं हुशार आहेत कारण आपली मुलं आहेत आणि त्यामुळे ते लगेच शिकतात. म्हणून म्हणतो तुम्हाला की जर तुम्हाला लहान मुलं असतील तर यू स्टील हॅव होप. पण मोठी मुलं असतील तर होपिंग अगेन्स्ट होप. म्हणजे खरं म्हणजे आशाच नाहीये, पण तरी सुद्धा का सोडायची आशा?
म्हणून आशावादी म्हणता म्हणता आपण आशाभूत तर होत नाही आहोत ना, हा विचार केला पाहिजे. याच्यासाठी सांगितलेलं आहे, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारे, तुझ्या करुणेचा विस्तार कर. अनाथ आहे मी, तू अनाथांची नाथ, नाथा नाथे. अंबे, ही दुर्गा जरी तिकडे रणमर्दिनी असली, रणरागिणी असली, तरी ती अंबाच आहे. आणि ती कशी अंबा आहे? जगदंबा. ही दुर्गा शांत होण्यासाठी, आपण म्हणतो ना खूप काम केलंय, जरा कष्ट श्रम परिहार होण्यासाठी आपण कुठेतरी हिल स्टेशनला जाऊया. या दुर्गेनं एवढं त्या महिषासुराबरोबर युद्ध करताना कष्ट केले की विश्रांती घेण्यासाठी ती गोव्याला आली. एके ठिकाणी शांता दुर्गा झाली, दुसऱ्या ठिकाणी विजया दुर्गा, तिसऱ्या ठिकाणी आर्या दुर्गा, चौथ्या ठिकाणी नवदुर्गा. शांतच आहे. कारण का? की श्रम परिहार तोही आवश्यक आहे. पुढे काय सांगितलं? वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारे. संकटाने एवढा त्रासलोय सध्या. कोरोनाच्या बाबतीत सगळं जग म्हणतंय, आपल्याला वाटत नाही आहे आपण बरोबर आहोत म्हणून, पण केव्हा तो आपल्या पंजानं आपल्याकडे ओढून गेले कळणार सुद्धा नाही. ऑक्टोपसचे टेंटॅकल्स दिसतात तरी, पण या कोरोनाचा पंजा दिसणार नाहीये, एकदम ओढणार आहे तो आपल्याला. जयदेवी जयदेवी जय महिषासुर मर्दिनी. म्हणून महिषासुराचं कथानक सांगितलं की नवरात्री महिषासुर वध, विजयोत्सव आणि नंतर पाशांकुशा. मर्यादा पाहिजे, कुठलीही गोष्ट त्याच्यावर अंकुश पाहिजे, आणि जास्त झालं तर पाश पाहिजे. ही पाशांकुशा एकादशी महत्वाची आहे. सुरवर ईश्वर वर दे. सुरवर आणि ईश्वर सुद्धा तुझ्याकडे वर मागतात. दुर्गा स्तोत्र जे आहे, जे अनेक ठिकाणी म्हणलं जातं, दुर्गा कवच स्तोत्र सुद्धा त्याला म्हणतात. ज्या वेळेला रथ निघाला अर्जुनाचा, कृष्ण सारथी अर्जुन रथी, अर्जुनाचा आत्मविश्वास अगदी खच्चून भरलेला, रथ मध्ये थांबवतो आणि सांगतो खाली उतर आणि दुर्गेचं स्तोत्र म्हण. आणि दुर्गेचं स्तोत्र इतकं प्रत्ययकारक रीतीनं अर्जुन म्हणतो की साक्षात दुर्गा म्हणजे रणदेवी, युद्धाची देवता त्याच्या समोर उभी राहिली. विजयी भव. आता विजयी भव म्हणल्यानंतर विजय अर्जुनाचं एक नाव आहे, धनंजय दुसरं नाव आहे. तरी हा म्हणतो विजय जर मिळाला नाही आणि आम्ही जर मारले गेलो तर युद्धात मेलो म्हणून डायरेक्टली स्वर्गात जाऊ, हे तत्वज्ञान सांगतोय तो. दुर्गेने तिला, म्हणजे अर्जुन अशी छाती घेऊन निघाला होता आणि दुर्गेने विजयी भव. कोण म्हणते? दुर्गा, साक्षात रणमर्दिनी देवी असा लिहिलेला आहे. आणि नंतर फुस, त्या हवा भरलेल्या भावलीला टाचणी लावल्यानंतर जसं होतं तसं अर्जुनाचं झालेलं आहे. ठीक आहे. हारी पडलो आता संकट निवारी, जय देवी जय त्रिवार आहे. आणि देवी म्हणजे सांगितलं ना, देवांची शक्ती आहे. आपण बघूया नंतर. महिषासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वर दे तारक संजीवनी. तू मानव जातीला तारणारी आहेस, तू देवांना सुद्धा तारणारी आहेस. ज्या वेळेला देवांना अहंकार होतो त्या वेळेला तू रूप घेऊन, सूक्ष्म रूप घेऊन, किंवा अत्यंत तेजस्वी, अत्यंत मोहक, अत्यंत सुंदर रूप घेऊन तू देव, दानव आणि मानव यांना योग्य तो धडा देतेस. एक प्रसंग बघूया. एक महत्वाचा हा प्रसंग बघितलाय, थोडक्यात बघूया. महत्वाची लढाई जिंकलेली आहे देवाने. विजयोन्माद आहे आणि 3 दिवस इंद्राने जाहीर केलेला आहे की विजयोत्सव साजरा करणार आहोत. मग तयारी करे, सगळी रोषणाई वगैरे तयारी करत असताना एका झाडाखाली 3 सेनानी उभे आहेत की देवांच्या सैन्याचे. एक आहे अग्नी, दुसरा आहे वरुण आणि तिसरा आहे वायू. हे 3 जण फुशारक्या मारताय. अग्नी म्हणतो काय तुम्ही जिंकलंय म्हणता? आपल्या रणभूमीवर युद्ध, मग सैन्य शत्रूचं पोचण्यापूर्वी अर्ध सैन्य मी जाळून टाकलं, उरलेल्या अर्ध्याबरोबर तुम्ही लढलाय. त्यावेळेला वरुण म्हणला अरे मी अर्ध सैन्य बुडवून टाकलं रणांगणावर पोहोचण्यापूर्वी. वारा म्हणला काय सांगताय? मी अर्ध सैन्य उडवून टाकलं, म्हणजे 1.5 सैन्य यांनी युद्ध भूमीवर येण्यापूर्वीच नष्ट केलं. असे सगळी त्यांची हे चालली आत्मस्तुती, बढाई म्हणतात ना, शेखी, तशी मिरवत आहे. स्त्री दिसते अत्यंत सुंदर. म्हणाले रंभा, मेनका, उर्वशी आम्ही रोज बघतो, पण ही निराळीच आहे, तिला जाऊन विचारलं पाहिजे. पहिल्यांदा म्हणाला अग्नी, अल्फाबेटिकली मी आधी आहे, मी जातो. अरे बाबा गेला. म्हटला कोण तो? तिने त्याच्याच टोनमध्ये तू कोण? मला ओळखलं नाहीस? मी अग्नी. काय करतोस? सगळं जग जाळून टाकतो. असं तिने गवताची काडी तिकडून समजली. ही काडी जाळून दाखव. माझा अपमान आहे. जाळून दाखव, जाळून दाखवतो.
आणि त्यांनी सगळं पहिल्यांदा छोटीशी ज्योत सोडली, नंतर वाईल्ड फायर म्हणतात असं दावान आलं, सगळा वडवान आलं, सगळ्या प्रकारचे अग्नी तयार केले. ती काडी होती तशीच राहिली. अग्नी विझला आणि गेला. आता वरुण म्हणला आता माझी पाळी. काय करतोस? तोच संवाद. मी बुडवून टाकेन सगळं जग, बुडवून टाकणार होते. या काडीला ओली ओली करून दाखव, बुडण्याचं नंतर बघूया. त्याने आपले एक थेंब पडला, नंतर सर आली, मोठी सर आली, मुसळधार पाऊस, सगळे प्रकारचे कॅट्स अँड डॉग्स म्हणतात ना इंग्लिशमध्ये, म्हणजे आकाशातून मांजरं आणि कुत्री पडतायत, म्हणजे एवढा पाऊस आहे. टॉरेन्शियल रेन सगळं केलं, काही नाही. काडी कोरडी ती कोरडीच. वरून कोरडा झाला आणि गेला. आता वायू म्हणजे काय? आपण जे बोलतो बढ्या मारतो त्याला समर्थाने वाचाळता आणि वायत चाळा. मला सुंदर शब्द आहे की हा फुका वायत चाळा कशाला? काहीतरी करून दाखव. क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे. हा वायू आला, तोच संवाद. उडवून टाकेन सगळ्यांना, हलवून दाखव एक काडीला. नाही म्हटल्यानंतर जातात हे दुरून इंद्र बघतोय. इंद्र म्हणतो ही साधी नाही आहे स्त्री. त्याच्याही मनात वासना निर्माण झाली, मला पाहिजे, उर्वशीपेक्षा सुंदर आहे. पण तो नम्रपणे तिला विचारतो की तू कोण आहेस मला माहित नाही, तुझं रूप सुंदर आहे, तुझं स्वरूप मला सांग, मी तुला शरण आलेलो आहे. त्यावेळेला ती गुप्त झाली. स्वरूप पाहिजे ना, आपल्या सगळ्यांचं स्वरूप, ज्याला आत्मा म्हणूया, दिसतो कुठे? बुद्धी कुठे दिसते सांगा बरं? हा, स्मरण शक्ती कुठे दिसते? स्मृती. आपल्या शक्ती दिसत नाहीत आपल्याला, पण असतात त्या, नक्की असतात. आणि त्यामुळे सगळीकडून उमा 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 असा आवाज आला की मी आहे, उमा शक्ती आहे मी. नंतर दुसरी कथा दुसऱ्या वेळेला पाहूया. पण एक लक्षात ठेवा, तारक संजीवनी, तारणारी असतो. जय देवी. त्रिभुवन भुवनी पाहता तुझं ऐसी नाही. हे काल त्रैलोक्याचा राणा दत्तात्रय प्रत्येक ह्याच्यात सांगतात. कारण 3 भुवन म्हणजे 3 अवस्था, 3 महत्वाच्या अवस्था म्हणजे वेकिंग स्टेट, ड्रीमिंग स्टेट अँड डीप स्लीप स्टेट. आपण ज्याला म्हणतो जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. याच्यावर तुझं साम्राज्य आहे, याच्यावर तुझं स्वामित्व आहे. म्हणजे काय की तू 4थ्या अवस्थेत आहे, तुरीय अवस्थेत आहे. आणि ते करता करता माझी समाधी लागते असं म्हणून काल एकनाथ थांबले होते की दत्त दत्त ऐसे म्हणता, म्हणजे उन्मन झालं एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. आणि हा म्हणतो नरहरी तल्लीन. आपण होतो अशी आरती म्हणताना काल जे म्हणलं होतं तेच वाक्य आता म्हणतो. आजोबा आरती करतायत आणि आरती करता नरहरी तल्लीन झाला. आजोबा अजून आरती राहिली आहे असं ती नात म्हणेल. त्यावेळेला हा असं आहे नाही का, मी खरंच तल्लीन झालो होतो. ते सगळं देवीचं वर्णन करताना तो चित्रपट माझ्या डोळ्यासमोरून जात होता. प्रसंग आणि त्याच्या मागे असलेली तिची प्रभावी शक्ती, हे दोन्ही जात होतं. हे व्हायला पाहिजे ना, म्हणून एकट्याने आरती करूया, आरतीचा अर्थ समजावून घेऊया, त्यातला भाव बघूया. दुर्गे दुर्गटभारी तुझवण संसारी, याच्यात कुठला भाव आहे? मातृभाव आहे, अंबे. आणि करुणा भाव आहे, करुणा विस्तारी, कारुण्य आहे. किती शांत आहे. पुढे दुर्बल, नंतर जयदेवी महिषासुरमर्दिनी, अशात पराक्रम आहे तिचा, हा लक्षात आला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे वरदे, प्रसाद दे, वरदे वरदे वरदे. त्या जगजित सिंगची माँ नावाची जी एक CD आहे, तुम्हाला आता इंटरनेटवर सुद्धा मिळेल, सुंदर आहे. त्याच्यात वरदे वरदे वरदे, ऐका तुम्ही. ती वरदे म्हणजे वरदा नावाची शक्ती आहे, जी शक्ती आशा हातात असते. हा अभय हस्त आणि हा वरद हस्त. आपल्याला सगळ्यात लक्ष्मीचा वरद हस्त आवडतो आणि आठवतो, कारण सोन्याची नाणी पडत असतात. पण गणपतीचा सुद्धा बिचाराचा एक हात त्याने असा करून ठेवलेला आहे. कोणी मागायचं ते मागतात, पण दिसतंय काय? काहीच दिसत नाहीये. हा अभय हस्त, हा वरद हस्त. म्हणून वरदा शक्ती सगळ्या देवांची आहे, या देवीची तर आहेच आहे. त्रिभुवन भुवनी पाहता तुझं ऐसी नाही, चारी श्रमले, चारही वेद श्रमले, परंतु न बोलवे काही, वेदाना मौन. नेती काल आपण बघितलंय, काय सांगणार? पुढे 6 विवाद करिता, ही 6 शास्त्र किंवा षड दर्शन म्हणलेली आहेत. सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसा. हे आपल्यासाठी नाहीये, हे लक्षात ठेवा. आपण भक्त आहोत, आपण शहा म्हणलं तरी चालेल. ही षड दर्शन म्हणजे 6 स्कूल्स ऑफ फिलॉसॉफी और ब्रांचेस ऑफ नॉलेज. ज्ञानाच्या शाखा आहेत किंवा तत्वज्ञानाची स्कूल्स आहेत. ही निरनिराळी षड दर्शन ज्ञानी लोकांसाठी आहेत. हा नरहरी सांगतोय काय बघा, तेही केलं हेही केलं, वेद सांगितले, पण शेवटी झालं काय माझं? 6 विवाद करिता पडिलो प्रवाही. शेवटी प्रवाह पतितच झालं, मला काही कळले नाही. ते
तुझं वर्णन करायला 4 वेद, 6 शास्त्र, आपण म्हणूया 18 पुराण, 64 कला, या सगळ्या गोष्टी अपुऱ्याच आहेत तुझं वर्णन करायला. पण तुझं ज्ञानी लोकांना दर्शन होत नाही, ज्ञानी लोकांना तुझा अनुभव येणं अवघड आहे. पण आम्ही कोण आहोत? आम्ही ते तू भक्ता लागी पावसी लवलाही. आम्ही भक्त आहोत आणि पुढच्या कडव्यात निज दास, तुझे दास आहोत आम्ही. दास्य भक्ती आणि भक्ती एवढं जर केलं तर आपल्याला याचा अर्थ जास्त कळेल. म्हणून 4 श्रमले परंतु आणि 6 विवाद करिता, हे लक्षात ठेवा. हे महात्म्य आहे तिचं, ह्या देवीचं महात्म्य आहे. आणि पुढे काय म्हणलेलं आहे? अशी तू ते तू भक्ता लागी पावसी लवलाही. हा संतांचा खास शब्द आहे. लवलाही म्हणजे शीघ्र, आत्ताच. आपण म्हणतो ना, आत्ता मला पाहिजे ते लवलाही, आत्ता लगेच ये बरं आणि मला तू पाव. मला काय पाय? संकट निवारी. नंतर 6 विवाद करिता पडलो प्रवाही, म्हणजे काही त्या ज्ञानाचा उपयोग झाला नाही, प्रवाह पतितच झालो, पडिलो प्रवाही. पण ज्या वेळेला भक्त झालो, भक्ती सुरू केली, त्यावेळेला आता तुला मी प्रार्थना करतोय पावसी लवलाही. पुढे काय? प्रसन्न वदने, वरानने. आपण शेवटी रामरक्षेच्या म्हणतो ना, प्रसन्न वदने, प्रसन्न होशी निज दासा. ह्या दास्य आली. मग अशी भक्त म्हणले होते, आता दास, दास्या, निज दासा. तुझे जे दास आहेत ना, त्याला तू काय? प्रसन्न वदने, प्रसन्न होशी निज दासा, क्लेशापासून सोडी तोडी भवपाशा. आपण म्हणतो ना, प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. काल आपण बघितलं होतं, भवपाश विमुक्ताय दत्तात्रेय नमोस्तुते. भवपाश विमुक्ताय म्हणजे संसार पाशातून सोडव, आणि प्रणत क्लेशनाशाय म्हणजे काय सांगितले? क्लेशापासून सोडी. हे क्लेश कसले आहेत? संसारातले क्लेश आहेत. आत्मक्लेश लोक काही करून घेतात, म्हणजे स्वतःचे जिभा टोचतील, कान हे करतील, एक हात वर करून उभे राहतील. याला उपयोग नाही आहे. म्हणजे हा मेसॉकिझम म्हणतात त्याला, की हे उपवास तर निर्जलीच करते आणि मौन तर पाळूनच बसतील. एखादा माणूस लाखातला असा असतो की जो या गोष्टी कशा करेल? अगदी आतून करेल आणि कुठली तरी शक्ती मिळवण्यासाठी करेल, सिद्धी मिळवण्यासाठी नाही. एक लक्षात ठेवा, सिद्धी ही कुठेतरी अप्लाय करण्यासाठी असते, लोकांना दाखवण्यासाठी असते, स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी असते. पण शक्ती हे स्वतःचं महात्म्य वाढवण्यासाठी असते. वाचा सिद्धी आणि वाचा शक्ती किंवा वाणी शक्ती फरक आहे. वाचा सिद्धीमुळे मी तुला शाप देतो बघ, आणि असं करत करत मग ते मटक्याचे नंबर लावतात, वाचा सिद्ध होतो की नाही ते बघा. असा सगळा व्यापार केल्यामुळे ती वाचा सिद्धी जाऊ शकते. पण वाणी शक्ती म्हणजे विवेकानंद, वाणी शक्ती म्हणजे आपले महाराज. हे प्रवचन म्हणजे काय आहे? अमृतवाणी आहे, आकाशवाणी आहे, दूरवाणी आहे. त्यांना दूरचं दिसतं आणि ते त्यांच्या मुखातून बाहेर पडत असतं. ती प्रसादवाणी आहे, कृपा करत असतात ते. त्यांच्या मुखातून शब्द हे लोकांचं आर्त किंवा दुःख निवारणारे असतात. म्हणून हा काय सांगतो की जयदेवी जयदेवी महिषासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. ही संजीवनी आहे. म्हणजे कसली? मेलेला जिवंत करते. म्हणजे आज जे डिप्रेशन आपण म्हणतोय, अवसाद आलेला आहे, अवसान घात झालेला आहे अनेक लोकांचा, उदास वाटते, काही काहीच्या मनात आत्महत्येचे विचार येत आहेत. हे सगळं जे आहे ना, ते सगळं संजीवनी, मला संजीवन मिळालं पाहिजे. रिज्युव्हेनेशन आपण म्हणतो, रिन्युअल म्हणतो, रिफ्रेशिंग म्हणतो, हे सगळं परत झालं पाहिजे. आणि त्यासाठी देवीची ही आरती आहे आणि त्यासाठी देवीची उपासना आहे. देवी शक्ती म्हणजे काय मागे बघितलं होतं, आता उदाहरण म्हणून ही कथा पाहूया. ज्या वेळेला पार्वतीच्या लक्षात येतं, ह्या तिन्ही शक्ती आहेत लक्षात ठेवा. सरस्वती ब्रह्मदेवाची, ब्रह्मदेवाची ब्रह्मणी असंही म्हणलं जातं, आपण सरस्वती म्हणूया ना परंपरेनं. विष्णूची लक्ष्मी आणि शिवशंकराची पार्वती. याच्यात अन्नपूर्णेश्वरी माता पार्वतीला म्हणलं जातं. आणि पार्वतीकडे काही दागिने वगैरे नाही आहेत, शंकराकडे कुठला दागिना आहे, मुकुट सुद्धा नाही आहे. गळ्यात माळा तर कसल्या सर्पमाळा, आणि अंगावर काय तर राख, म्हणजे ती सुद्धा चंदन नाही, कस्तुरी नाही, जी विष्णू वगैरे लावतो ब्रह्मदेव. हे सगळं लक्षात ठेवा. हे लक्षात घेतलं, तिला माता अन्नपूर्णेश्वरी म्हणलंय. हा विचार आपण बघितलाय. पण दुसरी गोष्ट जी आपण ऐकलेली आहे, आपण आता आरती म्हणतोय, तो नरहरी जो देवीचा भक्त आहे, तो देवीचा भक्त सांगतोय आपल्याला. काय सांगतोय लक्षात घ्या, की शक्ती आहे ही, ती संजीवनी शक्ती आहे. जीवनी संजीवनी, या आपण म्हणतो ना, या जीवनात संजीवनी आणणारी शक्ती आहे. ती तू आहेस का देवा? तू आहेस कुठे मला सांग. फुलातला गंध तू आहेस का?
हे जे गीत जे आहे ना, जीवनी संजीवनी, आपण जीवन मृत झालेलो आहोत, जिवंतपणी चेहरा असा सगळा तसा पडलेला, काही खरं नाही, हे दुखतंय ते दुखतंय, सगळ्या तक्रारी, हे सगळी निगेटिव्हिटी आहे. ही निगेटिव्हिटी येते कुठून? वातावरणातून नाही, माझ्या बुद्धीतून येते, माझ्या मनातून येते आणि माझ्या सगळ्या देहात पसरते. बघा ना, हात सुद्धा उचलायला किती कष्ट, कशाला उचलतोय? फेविकॉल ठेव चिकटून. आणि जगाला सांगण्याची बऱ्याच जणांना फार सवय असते. काही रोग असतात ना, काही लाजिरवाणे रोग असतात जे सांगणं नसतं, काही गोजिरवाणे रोग असतात ते सांगतो लोकांना आपण. काय तोंड आलंय माझं, काय सुंदर. अरे, लोकांना सांगण्यासाठी तोंड आहे का? जगाला काय स्वतःच कमी पडलंय म्हणून तुझं ऐकणार आहे ते? हा विचार करा. संजीवनी म्हणजे ती शक्ती आहे जी रेझरेक्शन, म्हणजे प्रेत उठवणारी शक्ती आहे. तुमच्या मन काय उभारी आणेल मनाला, बुद्धीला फुलोरा येईल, अशी ती शक्ती आहे. ती शक्ती आहे कशी? तर पार्वतीने एकदा ठरवलं की विष्णूंनी सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली केली होती, तर अमृत मंथनाच्या वेळेला अमृत दिलं होतं देवांच्याकडे. मोहिनी बनली होती, आपण बघितलं ना, ही महत्वाची होती. आणि अमृताचा कुंभ म्हणजे परत आपल्याला मिळत नाही आहे ते अमृत. त्या मधल्या काळात तिने अनुष्ठान केलं. अनुष्ठान म्हणजे काय? अशी उपासना ठरलेली ठराविक दिवसांची, आणि त्याच्यात विघ्न येता कामा नये, व्यत्यय येता कामा नये, म्हणून तिने आपल्या मानस शक्तीतून एक पुत्र तयार केला जो दिव्य पुत्र होता. आणि त्याच्या हातात एक तलवार दिली, दिव्य तलवार, लक्षात ठेवा. आणि त्याला सांगितलं, दारात उभं राहा, मी आई आहे तुझी माता, मी बाहेर येईतोपर्यंत तूही आत यायचं नाहीस आणि कुणालाही आत सोडायचं नाही. होय माते. हा उभा राहिलाय. अनेक देव येतात, शंकराकडे काम आहे वगैरे, तो म्हणतो आत जायचं नाही, माझी आई उपासना करते. मग देव म्हणतात काही हरकत नाही. आणि नवीन नवीन रखवालदार कोणीतरी ठेवलेला दिसतोय, तेजस्वी नाही हा, पण ठीक आहे, आम्ही येतो नंतर, सांग निरोप. असं करत शेवटी शंकरच येतो ना. शंकराचं घर आहे ते. हा शंकराला अडवतो. तो म्हणतो की बाळा किती गोड, लाडी गोडी नाही, गालाला कुरवाळाल आणि एकदम माराल नाही, आत सोडणार नाही. म्हणजे नाही. का सोडणार नाहीये? आत आई आहे माझी, ती उपासना करते, पूजा करते, ती बाहेर गेल्याशिवाय कोणी आत जायचं नाही. तो म्हणतो आतली ती बाई तुझी आई आहे. अरे म्हणजे मी तुझा पिता झालो की रे, किती गोड आहेस रे. नाही. मग शंकराला राग येतो. आता शंकराचा आवाज चढवतो म्हटल्यानंतर इतर सर्व देव देवतांना वाटतं की आपली गरज पडेल शंकराला, कारण हे बाळ काही निराळच दिसतंय. आणि निराळ आहेच ना, ते शक्तीची शक्ती आहे, लक्षात ठेवा. आणि देवांच्याकडे फक्त शक्ती आहे, हा फरक लक्षात ठेवा. ही शक्तीची शक्ती, भ्रांतीची, हे ज्ञानेश्वरांची फार आवडते अशी शब्दरचना आहे. शक्तीची शक्ती त्या मुलाकडे आहे आणि बाकीच्यांच्याकडे फक्त शक्ती आहे. विष्णू निघाले गरुडावर बसून आपलं सुदर्शन चक्र आणि कौमुदिकी गदा घेऊन. ब्रह्मदेव निघाले हंसावर बसून आपलं ब्रह्मास्त्र घेऊन. शंकर तर तिथे आहेतच. मग वायू आपली वाहिनी शक्ती घेऊन, अग्नी आपली दाहिनी शक्ती घेऊन, म्हणजे जाणणारी, असे प्रत्येक जण आपापल्या शक्ती घेऊन निघाले आणि तिथे आले. गरुडात गरुडीनी शक्ती आहे, लक्षात ठेवा. नंदीत नंदिनी शक्ती आहे आणि हंसात हंसिनी शक्ती आहे, म्हणजे ती त्या प्रत्येकाच्यात शक्ती आहे. ते आले. आल्यानंतर शंकराचा आवाज आणखी, आता त्याला एवढा सपोर्ट मिळाला ना, आधार. तर तो म्हणतो की हे काय बघितलंस का? त्रिशूळ दाखवतो. म्हणला हे काय बघितलं का? तर तलवार दाखवतो. या त्रिशूळाने तुझं डोकं उडवून टाकेल, पण त्याच्यापूर्वी या तलवारीने तुमचा हातच तोडून टाकेल. अरे हे भयंकर चाललंय. हे हिच्या कानावर पडतंय. पूजा संपत आलेली आहे पण संपलेली नाहीये. पण हे जर युद्ध झालं तर हे भयंकर काहीतरी यातून घडेल. करायला गेले एक आणि झालं भलतंच, असा प्रकार होईल. म्हणून न उठता ही सगळ्या शक्तींची शक्ती, आदिशक्ती, आदिमाता, वेदमाता, देवमाता, जगन्माता, जगज्जननी, अशाने वर्णन करतात तिचं. तिने सांगितलं मी आदिशक्ती, तुम्हाला आज्ञा करते शक्तीनो, आत तिथून बाहेर पडा या क्षणी. काय चमत्कार झाला. शंकरात शंकरी शक्ती होती. तुम्ही त्याला रुद्र म्हणा, रुद्राणी शक्ती आहे. तुम्ही त्याला शंभू म्हणा, शांभवी शक्ती आहे. महेश म्हणा, माहेश्वरी शक्ती आहे. बाहेर पडल्यानंतर शंकराला उभं राहणं अवघड झालं, शक्तीच निघून गेली. त्रिशूळ अगदी ताठ उभा आहे.
त्याच्यात शिवलिनी शक्ती आहे. शिवलिनी शक्ती बाहेर पडल्यानंतर फूल जसं मान टाकतं मरताना किंवा कोमेजल्यावर, तसं त्रिशूल झाला. ह्याच्या सुदर्शन चक्रात चक्रिणी शक्ती आहे. तो म्हणतो अरे हे कागदाचं चक्र झाल्यासारखं वाटतंय. गदेत गदिनी शक्ती आहे, प्रहारिणी. विष्णूत वैष्णवी आहे, नारायणात नारायणी आहे, इकडे ब्रह्मदेवात ब्रह्मणी आहे. या सगळ्या शक्ती बाहेर पडल्या. वायूतली वाहिनी, अग्नीतली दाहिनी, हे सगळं बाहेर पडल्यानंतर चित्रातली सेना असावी, किंवा हल्लीचा शब्द ई सेना, ई आर्मी, पडद्यावरची. तसं झालं ते. कुणाला हात उचलले ना, गरुड म्हणतो मला पंख नाही हलवत आहे. काय परिस्थिती झाली. हा म्हणतो मला शिंग नाही अशा हलवत आहेत. मोर म्हणतो सगळे, कार्तिकेयाचा वगैरे, नाही मला पिसारा नाही फुलवता येत. म्हणजे काहीच करता येत नाही. हंसाला सुद्धा मला मान हलवता येत नाही. सुंदर हंस म्हणतो. इतक्या तिची पूजा संपते, शांतपणे ती बाहेर येते आणि सगळ्यांना उद्देशून म्हणते, या निमित्तानं तुम्हाला कळलं ते बरं झालं. मी तुमच्यात आहे म्हणून तुम्ही कार्य करता. हे सुदर्शन चक्रा. मी जर बाहेर पडले ना चक्रीने, तर तू चक्रम होशील, चक्र नाही राहणार. आपण विचार करूया, माझ्या हातात हस्तिनी शक्ती आहे, माझ्या मस्तकात मस्तकिनी शक्ती आहे, माझ्या डोळ्यात आपण तो दृष्टी, ह्या सगळ्या शक्ती आहेत. आणि कणाकणात भरलेली शक्ती आहे ती. या खुर्चीत म्हणायला सांगतो तुम्हाला, असं समजून घ्या. मग खुर्चीवर बसण्यापूर्वी खुर्चीला नमस्कार करा. खुर्चीनी शक्ती आहे. या माईक मध्ये माईकिनी शक्ती आहे. त्या घड्याळात, मला संस्कृत शब्द माहित नाही, पण घड्याळीनी शक्ती आहे. अन्नात म्हणून ना अन्नपूर्णा शक्ती आहे. कणात कणीने आहे, जसा पाणीने तसा कणीने शक्ती आहे. असं तुम्ही वस्तू सांगा ना ज्याच्यात शक्ती नाही आहे. आणि आज हा सगळीकडे आपण वाघ विलासिनी, चातुर्यार्थ कला कामिनी, विश्वमोहिनी, ही सगळी शक्ती आहे आणि त्याची आरती आहे ही. आणि त्याचा मुख्य वार शुक्रवार वगैरे असू दे, पण नवरात्र जे आता येईल गणपतीनंतर, यावर्षी नवरात्र कसं सादर होणार आहे कळणार नाही आपल्याला, पण ही शक्तीच आहे. हा शक्तीचा विकास आहे, शक्तीचा विलास आहे, शक्तीचा निवास आहे आणि शक्तीचा प्रवास आहे. आपल्याला पाहिजे शक्तीचा सहवास, हे लक्षात घ्या. आणि हे जर आपल्याला जमलं तर आपल्याला आरती समजल्यासारखं होईल. म्हणून तुम्हाला सांगतो, एक गमतीदार कथा सांगितली जाते. थोडीशी भक्ती झाल्यानंतर आपल्याला रिवॉर्ड किंवा रिटर्न पाहिजे असतं. एक माणूस भक्ती करतो आणि म्हणतो की देवी, काही वर्ष मी तुझी भक्ती केलेली आहे, प्रपोर्शनेटली मला काहीतरी दे ना. तू सगळी मिळण्यासाठी मला काहीतरी, माझी अवस्था तुला माहित आहे, मी दीन आहे, मला कोण बायको देत नाही, मी एकटा आहे, एकाकी वाटतं मला बऱ्याच वेळेला, ही सगळी परिस्थिती मी तुला सांगितली आहे. अरे 2-3 वर्ष मी भक्ती केलेली आहे, मला काहीतरी दे. आवाज त्याला ऐकवायला, आज रात्री 9 वाजता मागचं दार उघड, माझं वरदान तिथे उभं असेल. त्याला वाटलं स्त्री असणार आहे तिथे, बायको मागितली ना मी. हां, तर दार उघडते, तिच्या ज्याच्यावर बसलेली आहे ना ती वाघीण उभी आहे तिथे. अरे बापरे, दार बंद करायला घेतो त्यावेळेला देवी म्हण सांगते, तुझ्या आत्तापर्यंत जी उपासना केली त्याच्या प्रमाणात मी माझं वाहनच देऊ शकते, माझं बोट सुद्धा देऊ शकणार नाही. वाघीण पाठवली आहे. म्हणतो ह्याचा काय मला उपयोग आहे, काहीतरी दया करणं. ठीक आहे, तुला पत्नी पाहिजे ना, मी या वाघिणीचं सुंदर स्त्रीत रूपांतर करते आणि सुंदर स्त्री होते. हा धन्य समजतो, म्हणतो धन्यवाद देवी, धन्यवाद धन्यवाद, इतकी सुंदर स्त्री मला पत्नी म्हणून मिळालेली आहे. हां, नंतर दार उघडल्यानंतर इकडे गुरगुरती आहे. नंतर जरा काय ऐकलं नाही, पंजा उगारतीये, म्हणजे ही स्त्री झाली. पण वाघिणीचे सगळे गुण तिच्यात उरले ना, ते कुठे मागितले. ते संस्कार एवढे प्रबळ आहेत, लक्षात ठेवा, की 2-3 दिवस कसा बसा जीव आपला सांभाळून तिच्याबरोबर संसार करतो. एकांतात जातो, देवीला म्हणतो, देवी तुझं वरदान परत घे, मला ही वाघिणी नकोय, वाघिणी बरोबर मला संसार करायचा नाही. तू कशी वाघिणीवर स्वार होतेस, मी जरा तिच्यावर जवळ जायला लागलो, पंजा उगारते, ती सतत गुरगुरत असते. मला भीती वाटते तिच्या नखांची, तिच्या गुरगुरण्याची, तिच्या पंजाची. तेव्हा तू हे वरदान परत घे. म्हणजे आपल्याला कळत नाही काही मागायचं, ते एवढं चांगलं मागतो पण सगळं मातीत नेणारं मागतो फक्त देहाबद्दल, प्रपंचाबद्दल, देहाच्या संबंधी लोकांबद्दल. आजारी आहे, बरं कर. ती म्हणते अरे प्रारब्धात तो उद्या मरणार आहे, मी काय बरं कर म्हणून मरण चांगलं करते त्याचं. म्हणजे काय, त्याला कोमातच पाठवायचं, त्याला कळणारच नाही. तुम्हाला त्याच्या वेदना वगैरे काही ऐकू येणार नाही, म्हणजे दिसणार नाही.
एवढं मी करू शकते आणि काय करणार आहे. सोयीनं तुमचं प्रारब्ध तुम्हाला भोगायला लावते, पण तुम्ही प्रारब्धच आधीची कर्म आहेत तुमची, मी काय करणार आहे. म्हणून तुम्ही विष्णूला जरी प्रार्थना केली तरी हा म्हणेल की मधला जो अवतार आहे तो अवतार किंवा 10वा अवतार होणार आहे, हा करोना हा माझा कलंकी किंवा कल्की अवतार समजा. त्याच्यात मी काय आहे, मी घोड्यावर बसलेलो आहे. घोडा हे सत्तेचं आणि शक्तीचं प्रतीक आहे. अश्वशक्ती म्हणतो ना, हॉर्स पॉवर, तो घोड्यावर बसलेला आहे. त्याच्या हातात तलवार आहे, म्हणजे पराक्रम करायला निघालाय. अनाथा दिना कारणे लक्षित आहे किंवा अनाथा दिना कारणे रक्षित आहे. कलंके पुढे देव होणार आहे. 9 अवतार सांगितले, 10वा अवतार होणार आहे. करोना नसेल कशावरून. मग इतक्या लोकांना त्रास. अरे इतके लोक भ्रष्ट आहेत, इतके लोक दुष्ट आहेत, इतके लोक करप्ट आहेत, इतके लोक नीच आहेत. जगाची लोकसंख्या केली तर काही फार मेलेत ते खूपच आहे. मी उदाहरण देण्यासाठी तुम्हाला सांगतोय, करोनाने हाहाकार माजवलाय, तेवढा हाहाकार नाही माजवलेला हो. हे लोक माजुरी जे होते, ज्यांना माज चढलेला होता, तेवढा हाहाकार करोनाने माजवलेला आहे. आता काही चांगल्या लोकांना ते त्यांचं प्रारब्ध आहे. आपण जर विष्णूला शरण जाऊन सांगितलं, या विषाणूत सुद्धा तूच आहेस. विष्णू तुझ्या स्पेलिंग मध्ये आ जास्त मिसळला तरच विषाणू हा तयार होणार आहे. पण हा शिक्षा दाखवतोय. आपली जागा त्याने आपल्याला दाखवून दिली. मोठ्या राष्ट्रांना मिलिटरीली आम्ही समर्थ आहोत, आम्ही श्रीमंत आहोत, आमच्यासारखं त्यांना कळलेलं आहे. गुडघ्यावर आणलेलं आहे त्यांनी, हेल्पलेस बनवलेलं आहे या करोनाने. कुठे आला, कसा गेला, काही विचार करू नका. आपण स्वतःपुरता विचार करूया की प्रारब्धात असेल तर करोना होईल, आणि प्रारब्धात असेल तर त्याच्यावर मी नक्की मात करेन. आणि आपण जे विष्णू भक्त आहोत, आपण जे भक्तीच्या माध्यमातून देवीशी वगैरे जोडले गेलेलो आहोत, खरंच सांगतो, मन ज्यांची स्वच्छ आहेत, त्यांचं वर्तन स्वच्छ असेल, त्यांचं शरीर स्वच्छ असेल, त्यांचे विचार स्वच्छ असतील, अशा लोकांना करोना काय, दुसरे रोग सुद्धा होणं अवघड असतं. होतच नाही तसं नाही, पण ते अपवाद आहे. आपण आनंदात राहूया ना, आपण देवीला शरण जाऊया ना. म्हणून शेवटी तो काय म्हणतो, जय सुरवर ईश्वर वरदे तारक, प्रसन्न वरदे प्रसन्न होसी निजदासा, क्लेशापासून सोडी तोडी भवपाशा, अंबे तुझ वाचून कोण पूर्वीला आशा. ही आशा कशाची आहे? प्रपंचात गुंतण्याची आशा नाही. वारी ना, प्रपंच जन्म मरणात वारी, प्रपंचातली जी दुर्घट संकट आहेत ती वारी, हे सांगितलेलं आहेत ना. तेव्हा तू मला एकच आशा आहे की हे तू घालव, पण किंवा मला आनंदात ठेव, मला प्रसन्न ठेव. व्हायचं ते होऊ दे जगात, व्हायचं ते होऊ दे संसारात, व्हायचं ते होऊ दे माझ्या देहात, पण माझं मन बुद्धी चित्त प्रसन्न ठेव. आणि हे तुला काही अवघड नाही, कारण तुझं एक स्वरूप तारक संजीवनी. मला तार आणि संजीवनी देऊन मला पुन्हा चैतन्यपूर्ण बनव. हे फार महत्वाचं आहे. आणि अंबे तुझं वाचून कोण पूर्वीला आशा, नरहरी तल्लीन झाला तत्लीन. तल्लीन तत्रूप तद्रूप तद आत्म तदात्म तत् आकार तदाकार तत् रस तद्रस. हे सगळ्या इंद्रियांचे जे आहेत ना, तल्लीन होणं म्हणतात त्याला. एक तुझा आकार आहे ना देवी, त्या आकारात मी सामावलं गेलेलं आहे. तवाकार किंवा तदाकार मी झालेलो आहे. एक आकार, एक रूप, एक रस, एक जीव, एकात्म. आता तू मी निराळे नाहीच. हे सगळ्याचं शेवटी सार असतं. त्याला तल्लीन शब्द वापरतात. आणि मेल्यानंतर ब्रह्मलीन, पंचत्वात लीन झाला आपण म्हणतो ना, तसं नरहरी तल्लीन झाला पद पंकज लेशा. आपण नुसतं लिहितो संत चरण रज. एक आमचे आहेत बंधू, ते संत चरण रज, पण एरवी बघाल तर संतांच्या माथ्यावर आपला चरण ठेवणारी वृत्ती आहे त्यांची. सगळेजण म्हणतात भाषेत फक्त, ते नुसते गुरुजी म्हणणार नाही, गुरुवर्य, गुरुदेव, असंच सगळं करणार. आणि तुमच्या पायाची धूळ आमच्या मस्तकी लागू दे, हे मनातल्या मनात म्हणल्यानंतर आपण मनातल्या मनात म्हणायचं की उद्या तुमचा पाय आमच्या मस्तकी असू दे. आमच्या शाळेत ऍडमिशन घेताना पेरेंट्स पायापाशी असतात हेडमास्टरच्या, पण ज्या वेळेला ऍडमिशन मिळाली की ते डोक्यावर केव्हा चढतात हे हेडमास्टरला कळत नाही. कारण एक 1/4 मार्क कमी दिलेला आहे, ही टोटल चुकलेली आहे, शिक्षक करेक्शन नीट करत नाही, हे डोक्यावर चढ नाही. पण ऍडमिशनच्या वेळेला द्या द्या शरणम प्रपद्ये चालू असतं लोकांचं. मला अनुभव आहे, तुम्हाला सांगतो. हे पद पंकज लेशा नाहीये, पद पंकज कमळ, आणि त्याचा जो लेश आहे
तेवढा जरी मला मिळाला तरी मी तल्लीन होणार हे देवी. दुर्गे दुर्घट वारी तुझे विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरण ते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी, तारक संजीवनी, तारक संजीवनी. शेवटी भाव निरनिराळे. मला तर हा भाव सगळ्यात आवडतो की तल्लीन झालेलो आहे पद पंकज लेशा. हा शांत भाव आहे. आपण तसे शांत होण्यासाठी, देवी लीन होण्यासाठी खऱ्या अर्थानं डोळे उघडून आरती म्हणूयाही. ज्या वेळेला आपण पुढच्या वेळेला म्हणू त्यावेळेला. आत्ता आहे त्या ठिकाणी ताठ बसून डोळे मिटूया. शांत